आपल्याला काय दुसऱ्याचं हे कळलं पाहिजे. एका माणसानं दिल्लीच्या त्या मार्केटमध्ये गेला, सगळं स्वस्त मिळालं. अरे आपल्या नांदेडला तर 50,000ला टी व्ही मिळतो, इथं 25,000लाच मिळतो. पण टी व्ही घेतला, पंखा घेतला, पडदे घेतले, टेबल घेतला. घेतलं सगळं, बसला रेल्वे आणि तो टी व्ही रेल्वेतच फिट करून टाकला. पंखा पण कुठं? रेल्वे. पडदे पण लावले कुठं? रेल्वेत. सगळं फिटिंग करून टाकले, मस्त एन्जॉय करायला. नांदेड आल्यावर काय होईल? आता रेल्वे चालले. आता हे सगळं कसं होईल? आता काढता येत नाही. नाही मग रेल्वे महत्वाची का नांदेड महत्वाचं आहे? टी व्ही महत्वाची का नांदेड महत्वाचं? शेवटी त्याची इच्छा नसताना त्याला उतरावं लागलं. का बरं? तर राव माझी टी व्ही हो, माझं हे गेलं हो, माझं ते गेलं. कुठं गेलं? चुकलं काय त्याचं? कुठं फिटिंग करायला पाहिजे होती? आपल्या घरी गेल्यावर फिटिंग कुठं करायला पाहिजे होती? त्याने ट्रेनमध्येच करून टाकली. चुकलं कुठं? जे बदलणार आहे त्याच्यातच फिट केलं आपण. इन्व्हेस्टमेंट कुठं केली? जे बदलणार आहे, जे आपलं नाही आहे, जे जाणार आहे त्याच्यात